नमस्कार मित्रांनो, आज आपण सेकंड लेक्चर स्टार्ट करणार आहे हायड्रोलिक्सचं. जे की काल आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. प्रॉपर्टीज नंतर आज आपण ह्याच्यात प्रॉब्लेम बघणार आहे. तर प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम 100 काल एक प्रॉब्लेम झाला, आजचा पहिला, कालचा दुसरा. 100 लिटर्स ऑफ लिक्विड वेट्स 840 न्यूटन. हा, 840 न्यूटन म्हणजे वेट दिलेलं आहे. गिवन डाटा, गिवन डाटा, गिवन डाटा, गिवन डाटा मध्ये काय वेट दिलेलं आहे. वेट वेट किती दिलेलं आहे? 840 न्यूटन. वेट दिलेलं आहे 840 न्यूटन. कॅल्क्युलेट इट्स स्पेसिफिक वेट, मास डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक वेट म्हणजे छोटा डब्ल्यू. स्पेसिफिक वेट म्हणजे काय? छोटा डब्ल्यू. कालच बघितलं आपण. स्पेसिफिक वेट म्हणजे छोटा डब्ल्यू. मास डेन्सिटी, मास डेन्सिटी म्हणजे काय असतं? रो. मास डेन्सिटी म्हणजे काय? रो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? छोटा व्ही. छोटा व्ही. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला? वेट डेन्सिटी काढायची. आता वेट डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक वेट डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक वेट काढायचं. काय काढायचं आपल्याला? स्पेसिफिक वेट. काय काढायचं? स्पेसिफिक वेट. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक वेट? वेट अपॉन व्हॉल्यूम. हा, वेट किती आहे? 840. वेट किती आहे? 840. आणि व्हॉल्यूम, व्हॉल्यूम हा 100 लिटर आहे. त्याला आपल्याला पहिले गिवन डाटा मध्ये घेऊन 100 लिटर ला मीटर क्यूब मध्ये करावं लागेल. 1 लिटर म्हणजे 1 × 10⁻³ लक्षात ठेवायचं मित्रांनो. 1 लिटर म्हणजे किती असतं? 1 × 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंद. तर 100 लिटर म्हणजे किती? 100 × 10⁻³ मीटर क्यूब. मीटर क्यूब, सॉरी, हा मीटर क्यूब पर सेकंद नाही, फक्त मीटर क्यूब. चुकून लिहिलं ते. 1 × 10⁻³ मीटर क्यूब. हा, म्हणजेच 100 × 10⁻³ मीटर क्यूब. हा, तर मग 100 × 10⁻³ डिवाइडला घेतलं. हा, तर उत्तर 5 सांगायचे. स्पेसिफिक वेट किती? स्पेसिफिक वेट 840 डिवाइडेड बाय 100 × 10⁻³ 5 सांगा. 8400 न्यूटन पर मीटर क्यूब. 8400 न्यूटन पर मीटर क्यूब. काय करायचं? इथं टाकताना ब्रॅकेट टाकायचं म्हणजे उत्तर चुकणार नाही. आलं लक्षात? नंतर स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक वेट, नंतर स्पेसिफिक वेट, नंतर डेन्सिटी. डेन्सिटी, स्पेसिफिक वेट इज इक्वल टू काय असतं? रो इंटू जी. लक्षात? जो फॉर्म्युला आपल्याला तो पण हा आपल्याला काय करायचं? आता डेन्सिटी काढायची. डेन्सिटीचा फॉर्म्युला तुमच्याकडे मास अपॉन व्हॉल्यूम आहे. पण मास दिलेला नाहीये आपल्याला. मास दिलेला आहे का आपल्याला? नाही. मग आपण काय करणार? आपल्याला स्पेसिफिक वेट माहिती आहे, ग्रॅव्हिटी माहित असती, आपल्याला काय भेटत? डेन्सिटी भेटत. आपल्याला स्पेसिफिक वेट माहिती आहे, ग्रॅव्हिटी माहित असते, आपल्याला काय भेटत? डेन्सिटी भेटत. स्पेसिफिक वेट अपॉन ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी. तर डेन्सिटी इज इक्वल टू स्पेसिफिक वेट किती मित्रांनो? स्पेसिफिक वेट आलंय आपलं 8400. ग्रॅव्हिटी किती आहे? 9.81. तर किती येईल उत्तर? 856.26 kg पर मीटर क्यूब. हे आलं डेन्सिटी आणि स्पेसिफिक वेट. आता राहिलं काय आपलं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम. याचा स्क्रीनशॉट मारू घ्या. लगेच आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम च बघू. ओके. आता बघा, स्पेसिफिक वेट काढलं आपण, डेन्सिटी काढलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ला काय फॉर्म्युला आहे? डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर किंवा स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर. कुठल्याही फॉर्म्युल्याने उत्तर सारखंच येणार. डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर किती आलेली याचे? 856 पॉईंट किती आलेली आपली ही डेन्सिटी? 856.26 डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर किती असती? 1000. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असती? 1000. तर हे किती? 8.56.
1000ने जर डिवाइड केलं तर 0.856 0.856 0.856 हे आले तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम जर काढायचं म्हणलं तुम्हाला तर काय असतो 1/ρ. काय असतो स्पेसिफिक व्हॉल्यूम 1/ρ. तर 1/856.26 किती येतं हे 1.167 into 10⁻⁻ मीटर क्यूब पर केजी. मीटर क्यूब पर केजी. हा 4 मार्काला आलता मित्रांनो. विंटर 23 च्या एक्झामला 4 मार्काला हा प्रॉब्लेम आलता हायड्रोलिक्सला. फास्ट स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ एन ऑइल दिलेलं आहे 0.8. फाइंड इट्स वेट डेन्सिटी. सिम्पल प्रॉब्लेम मित्रांनो. गिवन डाटा बघा आता. गिवन डाटा ह्याच्यात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 0.8. ही दिली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. आपल्याला काय करायचं वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी म्हणजे स्मॉल डब्ल्यू. वेट डेन्सिटी म्हणजे काय असतं स्मॉल डब्ल्यू. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय डब्ल्यू अपॉन व्हॉल्यूम. पण हा फॉर्म्युला इथं कामाला नाही येणार आपल्याला. हा फॉर्म्युला आपल्याला इथं कामाला येईल काय नाही. जे दिलंय त्याच्यावरून फॉर्म्युला बघायचा. आता इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेलं आहे आणि स्पेसिफिक वेट विचारलंय. जर आपण असं केलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर. स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर वॉटर माहित असतं आपल्याला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला माहित आहे. माहिती आहे म्हणजे दिलेली आहे. आलं लक्षात. मग स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड भेटेल ना. मग काय करायचं स्पेसिफिक वेट ऑफ वॉटरला इकडे मल्टिप्लाय मध्ये पाठवायचं. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर इज इक्वल टू स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड. तर मग स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली मित्रांनो 0.8 आणि स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किती 9810. तर किती येतं ह्याचं तर फास्ट काढा 7848 येतं किती येतं 78 न्यूटन पर मीटर क्यूब. 7848 न्यूटन पर मीटर क्यूब. जर आपल्याला डेन्सिटी विचारली तरी डेन्सिटी पण काढता येते याच्याने. डायरेक्ट डेन्सिटी 1000 ने मल्टिप्लाय केलं तर 800 येते. पण इथं विचारलेलं नाही. वाटलंच तर आपण असं करू. अजून एक प्रश्न करू. फाइंड डेन्सिटी. डेन्सिटी. तर अजून एक केलं तर आपल्याला फायदा होईल म्हणजे डबल हे होतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड टू डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर असतं. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ लिक्विड. तर डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली मित्रांनो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली आपल्याला 0.8 0.8 आणि डेन्सिटी ऑफ वॉटर किती असती 1000 म्हणजे हे किती 800 kg पर मीटर क्यूब. जे तुम्हाला सोप्या भाषेत लक्षात आलं. कधी पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आणि डेन्सिटी काढायचं सांगितलं एखाद्या लिक्विडची तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं 1000 ने. लक्षात पुढे मोठे मोठे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायरेक्ट घ्यावं लागतं. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं डायरेक्ट त्याला 1000 ने मल्टिप्लाय करायचं. समजलं स्क्रीनशॉट मारून घ्या या प्रॉब्लेम. calculate the specific weight calculate the specific weight density specific volume and relative density of oil which has weight 7 न्यूटन पर लीटर. उसका वेट कितना है 7 न्यूटन. त्याचा वेट किती आहे 7 न्यूटन पर लीटर. तर आता बघा मित्रांनो गिवन डाटा कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल डब्ल्यू. हा नंतर डेन्सिटी म्हणजे रो. नंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे स्मॉल व्ही. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. यस लक्षात हे 4 काढायचं आपल्याला. आणि वेट दिलेलं आहे आपल्याला वेट 7 न्यूटन पर लिटर. पर लिटर म्हणजे 1 लिटर. पर लिटर म्हणजे किती
1 लिटर. व्हॉल्यूम दिलेला आहे 1 लिटर. 1 into 10 raised to power -3 मीटर क्यूब. तुम्हाला सांगितलं 1 लिटर म्हणजे किती असतं? 10 raised to power -3 किंवा 1000 ने डिवाइड करायचं. 10 raised to power -3 किंवा 1000 ने डिवाइड करायचं. तर आता बघा स्पेसिफिक वेट पहिले काढू आपण. हा, तर स्पेसिफिक वेट, वेट अपॉन व्हॉल्यूम, वेट अपॉन व्हॉल्यूम. तर वेट किती आहे? 7. 1 into 10 raised to power -3 म्हणजे किती हे? 7000 न्यूटन पर मीटर क्यूब. 7000 न्यूटन पर मीटर क्यूब. हे आलं स्पेसिफिक वेट. नंतर डेन्सिटी काढायची. तर डेन्सिटी कशी काढायची? स्पेसिफिक वेट दिलेलं असलं तर आपल्याकडे रो इंटू जी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे ना रो इंटू जी. तर काय करायचं? स्पेसिफिक वेट डिवायडेड बाय ग्रॅव्हिटी इज इक्वल टू रो. तर रो इज इक्वल टू स्पेसिफिक वेट किती आहे मित्रांनो आपल्याकडे? 7000 आणि ग्रॅव्हिटी किती आहे? 9.81. हे किती येतं? 713 पॉइंट किती येतं बघा? 713.55 केजी पर मीटर क्यूब. हे आलं डेन्सिटी. आलं लक्षात? तर आता बघा डेन्सिटी आलं आपलं, हे डेन्सिटी. हा, पहिलं आलं स्पेसिफिक वेट. नंतर तिसरं काय विचारलंय त्यांनी? स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतो? 1 बाय रो. 1 बाय 713.55. किती येतं हे? 1.401 इंटू 10 raised to power -3 मीटर क्यूब पर केजी. मीटर क्यूब पर केजी. हे झालं स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता आपल्याला काय विचारलंय? स्पेसिफिक रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर रिलेटिव्ह डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे? 713.55 भागिले 1000. किती येतं? 0 पॉईंट किती येतं बघा? 7135. याला युनिट नसतं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट नसतं. याचा स्क्रीनशॉट मारा. काय प्रश्न आहे? कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट, डेन्सिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ ऑइल विच हॅज वेट 7 न्यूटन पर लिटर. समजलं? सगळ्यात पहिले काय केलं आपण? काय काय काढायचं ते बघितलं. स्पेसिफिक वेट म्हणजे डब्ल्यू, डेन्सिटी म्हणजे रो, स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे व्ही, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे यस. वेट दिलेलं आहे 7 न्यूटन, व्हॉल्यूम दिलेलं आहे 1 लिटर. 1 लिटर म्हणजे 1 इंटू 10 पॉवर -3. हा, तर वेटचा फॉर्म्युला काय असतो? वेट अपॉन व्हॉल्यूम. तर वेट 7 डिवायडेड बाय 1 इंटू 10 पॉवर -3 हे किती येतं? 7000. कॅल्सिट टाकल्यास ब्रॅकेट टाका. नंतर स्पेसिफिक वेट रो इंटू जी. हा, जी ला खाली पाठवलं, वेट अपॉन जी म्हणजे रो, तुम्हाला रो भेटेल 713.55. नंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतो? 1 बाय रो. 1 बाय 713.55 1.401 इंटू पर 3 केजी पर मीटर क्यूब पर केजी. नंतर काय काढायचं आपल्याला? रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी कशी काढायची? यस, म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आहे? 713.55 भागिले 1000, 0.7135. लक्षात असले म्हणजे. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक वेट, डेन्सिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ ऑइल विच हॅज वेट 14 न्यूटन पर 2 लिटर. हाँ, 14 न्यूटन पर 2 लिटर. अभी वैसा ही सेम प्रॉब्लेम आहे, सारखाच प्रॉब्लेम आहे. तर आपल्याला बघायचंय. बघा आता बघा गिवन डाटा, गिवन डाटा. हा, कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट म्हणजे डब्ल्यू, स्पेसिफिक वेट नंतर डेन्सिटी रो, स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे व्ही, नंतर रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे रो, सॉरी, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे यस, आणि
रिलेटिव्ह डेन्सिटी झालं. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे व्ही. हा, आता आपल्याला एक एक काढायचं. स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट काय असतं? वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट किती दिलेलं आहे मित्रांनो? 14 न्यूटन. आणि व्हॉल्यूम किती दिलेला आहे? 2 लिटर. म्हणजे 2 × 10⁻³ मीटर क्यूब. मी तुम्हाला सांगितलं 1 लिटर म्हणजे किती असतं? 10⁻³ मीटर क्यूब. 2 लिटर म्हणजे 2 × 10⁻³ मीटर क्यूब. आता बघा मित्रांनो, वेट किती दिलेलं आहे? 14. 14 न्यूटन. 14 × 10⁻³ म्हणजे हे किती येतं? 7,000 न्यूटन पर मीटर क्यूब. जो मागचा प्रॉब्लेम आला सेम उत्तर येते त्याचं, कारण की 14 2 तिथं 7 1 होतं. आलं लक्षात. आता बघा वेट नंतर पहिलं झालं, नंतर आपल्याला काय करायचं? डेन्सिटी. तर आय नो स्पेसिफिक वेट इज इक्वल टू डेन्सिटी इंटू ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक वेट ला आपल्याला काय करायचं? डेन्सिटी काढायची. तर ग्रॅव्हिटीला काय करायचं? डिवाइडला पाठवायचं. ग्रॅव्हिटी इज इक्वल टू रो. तर रो इज इक्वल टू स्पेसिफिक वेट किती आहे मित्रांनो? 7,000 भागिले ग्रॅव्हिटी किती आहे? 9.81. उत्तर किती ते? 713.55 kg पर मीटर क्यूब. हे आलं डेन्सिटी. डेन्सिटी आल्यानंतर काय करायचं आपल्याला मित्रांनो? स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम काय? 1/रो. तर 1/713.55 किती येतं हे? 1.401 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर केजी. नंतर आपल्याला काय करायचं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय? डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर. डेन्सिटी ऑफ लिक्विड किती आलेलं आहे आपलं मित्रांनो? 713.55 भागिले 1000 किती येते? 0.71. सेम उत्तर येतं. आलं लक्षात. हे झाला नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघू, आता पुढचा प्रॉब्लेम बघू. आता अजून एक नेक्स्ट प्रॉब्लेम. the specific volume of a certain gas is 0.73 meter cube per kg. Determine its specific weight and mass density. सिंपल प्रॉब्लेम बघा मित्रांनो. स्पेसिफिक व्हॉल्यूम स्पेसिफिक व्हॉल्यूम स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला 0.3 मीटर क्यूब पर केजी. आपल्याला काय करायचंय? डिटरमाइन स्पेसिफिक वेट म्हणजे स्मॉल डब्ल्यू आणि मास डेन्सिटी म्हणजे रो. स्पेसिफिक व्हॉल्यूम स्पेसिफिक व्हॉल्यूम काढ दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला काय काढायचंय? डेन्सिटी आणि डब्ल्यू. तर डेन्सिटी पहिले काढता येते मित्रांनो. हा, तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम एकमेकाच्या रेसिप्रोकल असतात. काय असतं? रेसिप्रोकल. तर मग 1/व्हॉल्यूम लिहू शकतो स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर 1/0.7 किती येतं हे? बघा फास्ट. 1.428 kg पर मीटर क्यूब. खासकर एअरची डेन्सिटी ही. नंतर स्पेसिफिक वेट रो इंटू ची 1.428 इंटू 9.81 किती येतं हे? किती? 14.008 न्यूटन पर मीटर क्यूब. स्क्रीनशॉट मारायचा फास्ट. मित्रांनो, आजपर्यंत आता मी M2 चे हायड्रोलिक्सचे लेक्चर्स युट्यूबवर टाकलेले आहे. तर आपल्याला काही लेक्चर्स युट्यूबवर अवेलेबल होणार आहे. पण नंतर आपल्याला काय करायचंय? प्ले स्टोअर मध्ये जायचंय मोबाईलच्या आणि श्री कोचिंग क्लासेस सर्च करायचंय.
श्री कोचिंग क्लासेस. दुसऱ्याच नंबरला किंवा तिसऱ्याच नंबरला तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला तुम्हाला ॲप भेटेल श्री कोचिंग क्लासेस. ती डाउनलोड करायची आणि इन्स्टॉल करायची. त्यात आपण वेगवेगळे कोर्स सगळे क्रिएट करणार आहोत. डाउनलोड होतंय 2 मिनिटं. नंतर तुम्हाला नंबर टाकायचा आहे, जेणे तुम्हाला लॉग इन करायचं आणि ओ-टी-पी एंटर करायचा आहे. मोबाईलवर तुमच्या ओ-टी-पी येईल, तो एंटर करायचा आहे. तुम्हाला WhatsApp थ्रू पण करता येतं. WhatsApp थ्रू तुम्हाला ईमेल आणि ते लॉग इन करावं लागेल. आता ही माझीच ॲप असल्यामुळे मला ते करायची सध्या गरज नाही. 268 विद्यार्थ्यांनी आपली ॲप डाउनलोड केलेली आहे विद्यार्थ्यांनो आतापर्यंत. तर आता आपल्याला काय करायचंय, त्या ॲपमध्ये ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर्समध्ये जायचंय. त्याच्यात मी आता वेगवेगळे कोर्सेस क्रिएट करणार आहे. जसे की मागचे जुने कोर्सेस आहेत आपले. हां, जसं की बेसिक मॅथेमॅटिक्स म्हणून मागच्या वेळेस M1 चा कोर्स क्रिएट केलता विद्यार्थी मित्रांनो मी. हां, तर आता आपल्याला हायड्रॉलिक्स आणि M2 हां, बाकीचे सगळे मेकॅनिक्स ह्या सर्व विषयाचे FFO या सर्व विषयाचे कोर्स ह्याच्यात क्रिएट करून टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही सगळ्यांनी ही ॲप डाउनलोड करायची आहे आणि ह्याच्यातले सगळे व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत. आलं लक्षात याची एक काही किंमत राहील. ती किंमत मी तुम्हाला काही दिवसांनी सांगेन. ॲप सगळ्यात पहिले सर्वांनी डाउनलोड करून ठेवायची. लक्षात क्लोज कर आणि YouTube 2 मिनिट. YouTubeला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. हां आणि व्ह्यूज वाढवा मित्रांनो. बस. बस.